हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. अगदी कालचा शूट आहे शनिवारचा आणि 5 दिवसाच्या ब्रेकनंतर मी इकडे व्हिडिओ अपलोड करत आहे. तर मी काही शूट घेतलेच नाही मागच्या आठवड्यामध्ये, कारण मुलींची स्कूल प्रोजेक्ट, त्यानंतर असे त्यांचे टेस्ट, ओरल वगैरे, त्यामुळे थोडाफार मी तिकडे फोकस केला होता. त्यानंतर इकडे आता काहीतरी स्पेशल असल्यानंतर स्पेशल आहे, त्यामुळे म्हटलं बनवूया व्हिडिओ, शूट वगैरे घेऊया. तर चला, आम्ही चाललेले आहे इकडे एका ठिकाणी, निमंत्रण आलेलं आहे, त्याच कार्यक्रमाला चाललेले आहे. कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर छान अशी तयार झालेली आहे, मस्त सिल्कची. इकडे मी चंद्रकोर घेतलेली आहे, नेसलेली आहे साडी. ही मी अगदी गणपतीमध्ये घेतली होती मागच्या वर्षी, तेव्हा खूप ही फॅशन आली होती चंद्रकोर साडीची. तेव्हा मी घेतलेला आहे असा रॉयल ब्ल्यू कलर, छान अगदी फिरती शेड आहे. तिकडे चाललेले आहे छान अशी तयार होऊन, आणि तिकडे पोचलो. तर मी गेले होते अदूला घेऊन. आणखीन मी माझ्या मधल्या बहिणीच्या गाडीतून गेले होते. आम्हाला आमचे जिजू सोडायला आले होते कार्यक्रमाला. तर तिकडं पोचलो. तर गेलेले आहे माझ्या चुलत भावाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी. त्याने छान असं नवीन घर घेतलेलं आहे कोल्हापूरमध्येच. तर चला, तिकडे गेलेलं आहे. तिकडे गेल्यानंतर आम्ही कधी नाही ते पहिल्यांदा एवढ्या लवकर कार्यक्रमाला पोहोचलो होतो, कारण आम्ही खूप म्हणजे थोडाफार आम्हाला लेटच होतो प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी, छोटी मुलं असल्यामुळं. तर ह्यावेळेला जिजूला पण जायचं होतं ऑफिसला, त्यामुळं आम्ही लवकर पोचलेलो आहोत. ते आम्ही पोचायच्या आधी इकडे आमच्या दोघी बहिणी आल्या होत्या. माझी मोठी बहीण पण खूप लवकर आली होती, कारण ती घरासाठी तोरण घेऊन येणार होती. त्यामुळे देवकार्यासाठी तिची गरज लागणार होती, त्यामुळे ती लवकर आली होती. आणखीन इकडे माझी चुलत बहीण एक आहे, ती पण इकडे छान असं ते बहिणीने जे भावाच्या घरासाठी करायचं असतं ना, ते इकडे विधी चालू आहेत वास्तुशांतीच्या. इकडे दोरा घेत आहेत घराला. आणि छान असं इकडे आता चालू आहे. ऊन पण बघू शकता किती प्रखर आहे. आणखीन खूप लवकर पोचल्यामुळे छान वाटत होतं सगळं असं, म्हणजे प्रत्येक कार्याच्या विधीमध्ये आम्हाला इकडे सहभागी होता आलं. तर लोकेशन बघू शकताय, आउटसाईडच आहे कोल्हापूरपासून थोडी, पण कोल्हापूर खूप पसरते आजूबाजूला, हे तिकडे गेल्यानंतर समजलं आम्हाला. फक्त कोल्हापूर राहिलेलं नाही, बाकीच्या भागांना पण जॉईंट होत आहे. तर इकडे आता सगळ्या ह्या विधी चालू आहेत. घरामध्ये एंट्री वगैरे करायची, ही पाण्याची धार सोडतात आमच्या इकडे वरून. बहीण आणि तिचे म्हणजे बहिणीचे मिस्टर असं त्यांनी ते करायचं असतं. त्यानंतर इकडे मस्त अशी, मला खूप छान ही पूजा आवडली. महालक्ष्मी प्रसन्न, अगदी आमची कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मीची इकडे पूजा छान मांडली होती भटजींनी. आणि इकडे बघू शकता, ही पूजा सगळी वास्तुशांतीची खूप छान प्रकारे मांडलेली आहे. इकडे होमची तयारी करून ठेवलेली आहे. तर खूप छान, म्हणून मी मागच्या आठवड्यात काही शूट घेतले नव्हते. अगदी म्हटलं काहीतरी स्पेशल असल्यानंतरच आपण शूट घेऊ आणि व्लॉग बनवू, कारण तेच डेलीचं रुटीन आहे. थोडं आता एक्झाम ते आहेत स्वराची, त्यामुळे मला थोडाफार तिकडे फोकस करायला लागणार आहे. फायनल एक्झाम झाल्यानंतर मी डेली शूट वगैरे घेऊन डेली व्लॉग करेनच, पण थोडंफार आता एक्झामसाठी असा थोडा गॅप ठेवावाच लागणार आहे. तर चला, इकडे छान दुसरा विधी, इकडे म्हणजे कन्यापूजन केलं आमच्या भावाने, तिच्या मुलगीचं भाऊजेनं. आणि छान असं तिला घरामध्ये प्रवेश करायला लावला. हे पण मला विधी आहे ना कन्यापूजनचा, खूप छान वाटला. आपल्या घरी मुलगी असेल ना, तिला असा छान तुम्ही गृहप्रवेश करायला लावा. त्यानंतर तिकडे घरच्या लक्ष्मीचं हाताचे ठसे उठवायचे चाललेले आहेत. घर म्हणल्यानंतर घरच्या लक्ष्मीला पण खूप महत्त्व असतं, आणि तिचाच हाताचे ठसे सगळ्या घरामध्ये उठवतात. असं आमच्याकडे सगळ्या कोल्हापूर साईडला अशा विधी असतात. आणि खूप छान छान इकडे आता ही महालक्ष्मीची ओटी भरण्यात चाललेलं आहे. इकडे मूर्ती स्थापन केली होती, घागरीमध्ये पाणी वगैरे ठेवून मस्त देवी तयार केली होती भटजीने. खूप सारी चांगल्या प्रकारे मला त्यांची पूजेची पद्धत खूप आवडली. अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरच्या इथं असतात ते, त्यामुळे खूप छान प्रकारे त्यांनी पूजा केलेली आहे देवीची. तर इकडे देवीची आता ओटी भरून देवीला गजरा वगैरे घालायचा आहे, म्हणजे देवीला परत एका स्त्रीने छान अशी तयार करायची आहे. स्वतः हळदी कुंकू वगैरे घेऊन देवीला लावून फुलं, तिला गजरा घालून ओटी द्यायची आहे. तर मी इकडे देवीला हळदी कुंकू आता वाहिलेला आहे.
छान असं पूजा करून मी घेत आहे. तर खूप छान पहिल्यांदा ते दोरा घेणे झालं. त्यानंतर पहिली सुरुवात असते ते सुवासिनी असतात आमच्याकडे. त्यानंतर मग तोरण आणतात. जी बहीण असते ना तिला तोरण आणायचा मान असतो. त्यानंतर दोरा घ्यायचा एक अजून बहीण असेल तर तिला दोरे घेणे असे मान असतात आमच्याकडं. तर चला दोघींनी ते आमच्या बहिणींनी केलेलं आहे सकाळीच. त्यानंतर आता इकडे आता खरं होमला सुरुवात होणार आहे. होम किंवा हे आपली सत्यनारायणची जी पूजा असते ना त्याला सुरुवात होणार आहे. त्याच्या आधी इकडे भटजींनी खूप छान म्हणजे इकडे कुंकुमार्चन 5 सुवासिनी पाहिजे होत्या त्यांना, पण हे खूप लवकर असल्यामुळे इकडे आम्ही 4 जणी होतो आणि खूप छान असं महालक्ष्मीचं इकडे त्यांनी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे. आणि ही माझी दुसरी वेळ आहे. मला खूप छान वाटलं. महालक्ष्मी मंदिरच्या इथं मला जाऊन करायचंच आहे, पण माझी इथे इच्छा पूर्ण झाली की मी देवीचं कुंकुमार्चन इकडे केलेलं आहे. खूप छान प्रकारे मंत्र वगैरे म्हणत भटजींनी खूप छान कुंकुमार्चन पूजा करून घेतली आमच्याकडून. त्यानंतर इकडे हे गारव्याचे पदार्थ असतात आमच्याकडे. इकडे काही साईडला याला कढी म्हणतात, काही साईडला आंबील म्हणतात. तर आमच्याकडे छान इकडं आंबीलच म्हणतात कोल्हापूर साईडला. तर हे दीदीनं आणलं होतं सगळं, बहिणींनी किंवा आईनं वगैरे असं हे गारवा आणायचा असतो. तर माझ्या मोठ्या दीदीनं आणला होता. तर इकडे मी आंबील आता पित आहोत आणि हे सगळ्यांना देतात आलेल्या पाहुण्यांना प्यायला. आंबील आणि घुगऱ्या वगैरे असं खाणं असतं. खाली होम वगैरे चालू होता म्हणून आम्ही वरच्या रूममध्ये येऊन बसले होतो. तर खाली हॉल आणि किचन वरती 2 बेडरूम होत्या. असं हा रो हाऊस होता. त्यानंतर इकडे पाठीमागे सगळे आमचे माझ्या माहेरचं गँग आहेत. आमच्या भावकीतील सगळ्या महिला, आमच्या चुलत्या सगळ्या अशा महिला आल्या होत्या गावाकडून गाडी करून. तर चला हे घुगऱ्या आहेत, ह्या पण गारव्यामध्ये असतात. तर चला इकडे आता होम झालेला आहे पूर्ण आणि इकडे आता सत्यनारायणची पूजा चालू आहे. तर असा होता छान असा कालचा दिवस. मस्त बऱ्याच दिवसांनी मी इकडे फॅमिली चा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. मुलांच्यामुळे कुठं जाणंच होत नाही, तर काल शनिवार असल्यामुळे जाता आलं. तर छान असं मी गिफ्ट घेतलेलं आहे. कसं वाटते बघू शकताय. पूर्ण पितळेचा इकडे आरतीचा सेट घेतलेला आहे मी. तर नेहमी असा वापर होईल त्याचा, प्रत्येक कार्यक्रमाला युजफुल असं गिफ्ट घेऊया म्हटलं. त्यानंतर इकडे साडी कपडे असा आमच्याकडे फुल आहेर करायचा असतो भावाला आणि आपल्या भाऊजे असते त्यांना. तर चला इकडे लाडूचं पण खूप मस्ती चालू आहे. अगदी तो जिन्यावरून खूप वरती खाली, त्याला फक्त जिन्यावरती खेळायचं होतं. किती जरी घेतलं तर तो जिन्यावरती जात होता. इकडे सगळे आता महिला ते याला म्हणजे भरपूर पाहुणे वगैरे यायला चालू झालं होतं आणि इकडे आता आम्ही जेवत आहोत दुपारी. तर छान असं जेवण होतं मस्त, ते जेवलो. तर ऊन तर बघू शकताय किती आहे, तुम्हाला इकडे दिसत आहे व्हिडिओमध्ये. खूपच ऊन आहे आणि तर उन्हाळा खूप जोरातच चालू झालेला आहे. अगदी जेवणापेक्षा पाणी खूप पिणं होतं आपल्याला. तर इकडे असं छान सगळे आता पाहुणे वगैरे जेवायला बसलेले आहेत. आणि स्वरा नव्हती काल ह्या कार्यक्रम, म्हणजे स्वरा येणार होती पण लेट येणार होती, स्वरा आणि मिस्टर, कारण त्यांची पण शनिवार असल्यामुळे काल ऑफिसला मीटिंग लागली, त्यामुळे त्यांना पण तिथे थांबावं लागलं. आणखीन स्वराला पण तिचं सायन्स एक्झिबिशनमध्ये तिनं पार्टिसिपेट केलं होतं, त्यामुळे तिला पण मी सकाळी स्कूलमध्ये सोडून आले होते. तर चला इकडे झालेलं आहेर आणि मानपान. तर अशा प्रकारे झाला छान वास्तुशांतीचा कार्यक्रम. तर येताना एक क्वालिटी विषय खाल्ला. क्वालिटी एक नंबर असा खतऱ्याड कोल्हापूर भाषेमध्ये नादखुळा असा एक वडापाव असा खाल्लेला आहे. तो म्हणजे क्रिस्पी वडापाव एक नंबर चवीचा होता. तर तुम्ही कोल्हापूरमधून असाल तर नक्की शेंडा पार्क इकडे जाणार असाल युनिव्हर्सिटी साईडला तर तुम्हीही ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडला. एक खाल्ल्यानंतर पूर्ण पॅक होता आणि वडा क्वालिटी होता. क्रिस्पी वडा आणि चीजी वडा होता, म्हणजे त्यामध्ये चीज होतं. तर असा होता माझा कालचा व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग.